हॅलो एव्हरीवन. आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राइजिंग न्यूज घेऊन आलो आहोत. आमचं नवीन पुस्तक हाइक्स अँड हायकूज. या वर्षीच्या ऑगस्टमध्ये आम्ही कॅनडामधल्या बॅम्फ जवळच्या 6 नॅशनल पार्क्स बघितल्या. बॅम्फ, कुटनी, योहो, जॅस्पर, माउंट रेव्हरस्टॉक आणि ग्लेशियर नॅशनल पार्क्स. या 6ही नॅशनल पार्क्समध्ये एक वेगळीच जादू होती. नॉट जस्ट बिकॉज तिकडे कमी ट्रॅफिक होतं किंवा कमी पोल्युशन होतं, पण तिकडच्या नद्या, डोंगरदऱ्या, डोंगरावरचं बर्फ आणि घनदाट अरण्य हे एकदम अमेझिंग होतं बघायला. आम्ही 6ही नॅशनल पार्क्समध्ये खूप हायकिंग केलं आणि हा अख्खा एक्सपिरियन्स एकदम कॅप्टिवेटिंग होता. आम्ही फोनवर भरपूर फोटो काढलेच, पण त्याच्याही बरोबर आम्ही या सगळ्या एक्सपिरियन्स हायकूमधनं कॅप्चर करायचं ठरवलं. इवन दो आम्ही सगळ्यांनी सेम ठिकाणं बघितली होती, आमच्या सगळ्यांचे विचार आणि पर्स्पेक्टिव्स वेगळ्या होत्या आणि हे तुम्ही आमच्या हायकूमधनं वाचू शकता. आम्ही बघितलेल्या नद्या, पक्षी, प्राणी आणि डोंगर हे सगळे आमच्या हायकू मोमेंटमध्ये कॅप्चर झाले. सो या पुस्तकात ते तुम्हाला वाचायला मिळतील. या पुस्तकाचं फ्रंट कव्हर आणि बॅक कव्हर अन्विताने डिझाईन केलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये आम्ही बघितलेली ठिकाणं, त्यांचे फोटोज आणि त्याबद्दलचं एक शॉर्ट डिस्क्रिप्शन आणि त्याच्या खालती आम्हाला सुचलेल्या हायकूज अशा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जरी आम्ही पाहिलेली ही ठिकाणं सेमच होती, तरीसुद्धा प्रत्येकाला सुचलेल्या हायकूज ह्या अगदी वेगवेगळ्या होत्या. कॅनडाच्या या 6ही नॅशनल पार्क्समध्ये हाईक करताना सुचलेल्या हायकूज, म्हणूनच या पुस्तकाचं नाव आम्ही ठेवलंय हाइक्स अँड हायकूज. तुम्हाला माहीतच असेल की हायकू हा एक जपानी काव्य प्रकार आहे. 3 ओळींमध्ये तो लिहिला जातो. पहिल्या ओळीवर 5, दुसऱ्या ओळीवर 7 आणि तिसऱ्या ओळीवर 5 सिलॅबल्स असतात. जपानी सिलॅबल्स ही इंग्लिश सिलॅबसपेक्षा वेगळी असल्यामुळे हा रूल आम्ही या हायकू लिहिताना वापरलेला नाही. पण हायकूचे काही इतर बेसिक रूल्स आहेत, ते या हायकू लिहिताना आम्ही नक्कीच पाळले आहेत. हायकू या मुख्यतः नेचरवर आधारित असतात. तसंच प्रत्येक हायकू ही स्वतःचा एक हायकू मोमेंट असावी लागते. ती कोणत्या तरी ऑब्झर्वेशनवर आधारित असते. ते निव्वळ इमॅजिनेशन नसतं. वेगवेगळी लोक ट्रॅव्हल लॉग म्हणून ऑडिओ, व्हिडिओ किंवा पुस्तक रूपाचा वापर करतात. आम्ही मात्र या हायकूद्वारे हा एक अनोखा ट्रॅव्हल लॉग आपल्यासमोर आणला आहे. हे पुस्तक ॲमेझॉनवर ई-बुक आणि प्रिंट स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्ही अमित स्पेस भावे किंवा आमच्या कोणाच्याही नावाने सर्च करून हे पुस्तक विकत घेऊ शकता. हे पुस्तक तुम्हाला कॅनडाच्या वेगवेगळ्या नॅशनल पार्क्सना भेट देण्यासाठी नक्कीच इन्स्पिरेशन देईल. तसंच नेचर प्रिझर्वेशन आणि क्लायमेट चेंजसाठी जर तुम्हाला काही काम करायचं असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उद्युक्त करेल अशी मला खात्री आहे. थँक्यू. थँक्यू.